नमस्कार मंडळी, इथं पुन्हा तुमचं एका नवीन व्हिडिओ स्वागत आहे. आपण सध्या आलो आहे मुकाई चौकात आणि आज आहे 8 मार्च महाशिवरात्री. सगळ्यांना तुम्हाला महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. महाशिवरात्रीच्या निमित्ताने सचिन भाऊ साबळे जे आपले चाय पॉईंटचे आणि मोरूभाऊ आणि संपूर्ण यांची टीम ही मस्तपैकी फराळ वाटपाचं दिवसभर फराळ वाटपाचा इथे प्रोग्राम असतो. वेगवेगळे असे भजनं असतात इथे. लिटरली बर्फाची पिंड असते, तुम्ही आता बघाच पुढे. आणि खूप सारे असे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले असतात. आपण आज तो ब्लॉग कव्हर करतोय. बघूया महाशिवरात्रीच्या निमित्ताने मुकाई चौकात का दरवर्षी धिंगाणा असतो आणि का महाशिवरात्री ही मुकाई चौकामधली फेमस आहे. तर आपण भेटूया. तर तुम्ही बघू शकता भाविकांची गर्दी, भक्तांची गर्दी. आणि तुम्हाला मगाशी बोललो मुकाई चौक आणि महाशिवरात्री हे वेगळं नातं आहे आणि ते ह्या गर्दीने सिद्ध होतं. एक नंबर अशी पूर्ण फराळाची सोय केली आहे आणि यावर्षी मला खरंच खूप गर्दी दिसते आणि गर्दीमध्ये एकदम प्रचंड असा भक्तांचा उत्साह आहे आणि दिल खोलून एकदम हे लोक अन्नदान करत आहेत. खतरनाक. आणि तुम्ही बघू शकता प्रत्येक वर्गातला माणूस इथे उपस्थित आहे, आवर्जून आणि आवडीने येतोय. खतरनाक असं अरेंजमेंट. आणि खरंच म्हणजे महाराष्ट्रात मी एवढं फिरतो पण महाशिवरात्रीचं असं अरेंजमेंट मी पहिल्यांदा बघतो. असं नाही फक्त या लोकांनी खायचंच अरेंजमेंट केलं आहे. खायच्यासोबत या लोकांनी तुम्ही बघू शकता इथे मस्तपैकी अशी पाण्याची सोय केली, पिण्याच्या पाण्याची. तर मित्रा, कसं वाटतं आजचं अरेंजमेंट आहे? अरेंजमेंट एकदम ओके आणि एवढं मोठं अरेंजमेंट करणे आणि भक्तिभावाची सेवा एक नंबर. दादा, मी बघू शकतो तुम्ही खिचडी बनवताय. तर एकंदरीत आपल्याकडे किती साबुदाणा आलाय? 300 किलो. अच्छा, 300 किलो फक्त भिजवलाय, म्हणजे कदाचित हा वाढू पण शकतो. आजच्या कार्यक्रमासाठी किती मटेरियल आलं, काय आयडिया आहे का तुला? किती मिरच्या किती आपल्याकडे? मिरच्या 20 किलो, बटाटे 100 किलो आणि साबुदाणा मी मगाशी विचारला 300 किलो. वा वा. अच्छा, शेंगदाणा 100 किलो. वा वा. दादा, कसं वाटते या वर्षीची अरेंजमेंट महाशिवरात्रीची? नंबर. दरवर्षी भारी. आणि काय काय आपल्याला सध्या फराळमध्ये काय काय ठेवले आज यावर्षी? सगळे साबुदाणा चिवडा आहे, खिचडी आहे, वेफर्स आहे, केळी आहे, काय आहे. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात. मुकाई चौक आणि महाशिवरात्री म्हटल्यावरती इथे वेगळाच उत्सव असतो. यात्रा भरती. खतरनाक, एकदम योग्य शब्द वापरला. यात्रेपेक्षा मोठा उत्सव आहे. एक नंबर. थँक्यू सो मच. तुम्ही जी सेवा करताय म्हणजे पूर्ण भक्तगणांची, खरंच सर्वांतर्फे मनापासून आभार. तर फायनली ती वेळ आली आहे. ह्या पूर्ण भव्य सोहळ्याचे जे आयोजक आहेत, वन ऑफ द एक आयोजक आणि त्यांची टीम आपल्यासोबत आहे सचिन भाऊ आणि त्यांचं सगळं मित्रमंडळ. आपण त्यांच्याकडनं क्विक जाणून घेऊया की एवढं कसं काय सुचतं. एक 4 मित्रांना घेऊन पार्टीला जायचं म्हटल्यावरती 1760 नुसते बहाणे असतात, पण एवढा हजारोचा भक्तगण आज
सगळं जमलं आहे इथे आणि खरंच म्हणजे एक नंबर वातावरण तुम्ही बघितलं असेल. तर आपण त्यांच्याकडनं क्विक जाणून घेऊया की कसं काय जमतं आणि कसे काय एवढी ती जुळवणी करतात. तर आपल्यासोबत आहेत वन अँड ओनली सचिन भाऊ आणि त्यांचे मित्रमंडळ. सचिन भाऊ, खरंच म्हणजे मुकाई चौक आणि महाशिवरात्री म्हटल्यावरती आजचा दिवस सचिन पॉईंटचा जी जागा आहे ती सगळ्यांनाच आठवते. गेल्या 4 वर्षापासून मी येतोय, आज माझे 5वं वर्ष. तर खतरनाक म्हणजे सचिन भाऊ कसं काय म्हणजे एवढं हे जे भव्य सगळं जे घडवून आणताय तुम्ही, कसं काय म्हणजे कशी काय याची सुरुवात झाली आणि एकंदरीत कशी काय तुम्ही याची जुळवणी करता? सचिन चाय पॉईंट हे 8 वर्षापूर्वी चालू झालेले आहे. तेव्हापासून माझी एक इच्छा होती की लोकांसाठी दर्शनासाठी काहीतरी आपण वेगळं काहीतरी केलं पाहिजे. यासाठी आपण बर्फाच्या शिवलिंग वगैरे आपण बनवतो या ठिकाणी आणि दिवसभर प्रसादाचा कार्यक्रम ठेवतो. तसंच या प्रकारे पाठीमागं शिवलिंगचं दर्शन घेण्यासाठी ते पण आपण लोकांना तेवढं सुविधा केलेली आहे. आणि या ठिकाणी दिवसभर हा प्रसादाचा कार्यक्रम चालू राहतो. या ठिकाणी मोरेश्वर भाऊ जे आपले नगरसेवक आहे लाडके, त्यांचाही या ठिकाणी भरपूर मोलाचा वाटा आहे आणि असाच मोलाचा वाटा त्यांचा आम्हाला लाभेल आयुष्यभर हीच आम्ही त्यांच्याकडे एक रिक्वेस्ट करतो. आणि असंच लोकांचं दर्शन हे शिवरात्रीच्या दिवशी होत राहावं यासाठी आम्ही प्रयत्न करत राहील. यावर्षी सचिन भाऊ मी बघतो आपल्याकडे नंदी सुद्धा आलाय. हो, यासाठी यावेळेस काहीतरी वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न होता आमचा. म्हणून शिवलिंगाचं जे साधन म्हणून नंदी म्हणून आम्ही क्या बात आहे, क्या बात आहे. दिवसभर या लोकांसाठी दर्शनासाठी ठेवलेले. एवढा महाराष्ट्रभर व्हिडिओच्या दरम्यान फिरत असतो, पण महाशिवरात्री म्हणली की मुकाई चौक आणि मुकाई चौक म्हणलं की सचिन चाय पॉईंटच्या इकडची महाशिवरात्री. खरंच म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रातला जो उल्हास आहे महाशिवरात्रीचा तो इथेच सर्व भक्तगणांना पाहायला भेटतोय. खरंच आपल्या ह्या जसे दादा बोलले हा सणच आहे, हा एक जत्राच आहे. त्या जत्रेत आपले मी मगाशी एक ऐकलं की आपले पोलीस दादा पण आपल्याकडे खात्यातले बळीराम चव्हाण शिवरात्रीच्या वेळेस आणि असाच वाटा त्यांचं कायमस्वरूपी आपल्या पाठीमागे आहे. अच्छा, त्यांचं नाव बळीराम चव्हाण आहे, बरोबर? बळीराम चव्हाण हे महाराष्ट्र पोलीस खात्यातील आहे आणि सगळ्यात चांगले गायक आहेत. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे कोणाला तुमचं गाणं ऐकून खरंच विश्वास नाही बसणार की तुम्ही पोलीस वाले. मुग्ध होऊन जातो वातावरण एकदम. एक झलक त्यांची खरंच सर्व माध्यमांतर्फे पूर्ण मुंबईकरची नील चॅनलतर्फे सचिन भाऊ खरंच तुमचं आणि तुमच्या सर्व मित्रमंडळींचं ज्यांनी हे अरेंजमेंट केलं खरंच मनापासून धन्यवाद. जय महाकाल. जय महाकाल. एक नंबर, एक नंबर. जय महाकाल. जय महाकाल. ओके, चला आता आपण एक दादांची झलक बघू. वा वा, क्या बात आहे. पार्वती बोली शंकर से, पार्वती बोली शंकर से, सुनिए भोलेनाथ जी, रहना है हर एक जन्म में मुझे तुम्हारे साथ जी, वचन दीजिए ना छोड़ेंगे कभी हमारा हाथ जी, ओ भोलेनाथ जी, ओ शंभुनाथ जी, ओ भोलेनाथ जी, ओ शंकर